सर्वांना नमस्कार. तर श्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे आपण आता उन्हाळ्यातला आणखी एक पदार्थ बघणार आहे, तो म्हणजे गरम मसाला. त्यासाठी मी आता इथे 5 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. या गरम मसाल्यासाठी काय काय लागते त्याचं प्रमाण मी व्यवस्थित सांगितलं आहे. असंच जर तुम्ही प्रमाण वापरून मसाला तयार केला तर त्याच्या खूप छान टेस्टी आणि चविष्ट भाज्या होतात. चला तर बघूयात आपण प्रमाण. त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 ते 4 किलो लवंगी मिरची, एक किलो खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे. त्यासोबत घेतलेला 1 किलो बेडगी मिरची, 1 किलो धने. त्यासोबत मी घेतलेले आहे इथे 50 ग्रॅम हळकुंड, 50 ग्रॅम दगडी फूल, 50 ग्रॅम कस्तुरी मेथी, 50 ग्रॅम तमालपत्र. त्यासोबत इथे घेतलेले आहे मी 50 ग्रॅम जावित्री, 50 ग्रॅम त्रिफळा, 50 ग्रॅम मोठी विलायची, 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम लौंग, 50 ग्रॅम मिरी, 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम शाही जिरे, 50 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम छोटी विलायची, 50 ग्रॅम घेतलेले आहेत मी चक्री फूल, 50 ग्रॅम घेतलेले आहे तीळ, 50 ग्रॅम घेतलेले आहेत सुंठ, 50 ग्रॅम घेतलेले आहे दालचिनी. त्यासोबत मी घेतलेले आहे ते 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम हिंग आणि 50 ग्रॅम जायफळ. तर आता या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित आपण 2-3 दिवस उन्हामध्ये गरम करून घेतलेला आहे. आता हे छान मस्त डिम गॅसवर सगळे मसाले भाजून घेऊयात. त्यासाठी आपण पहिलं हळकुंडाला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे, हिंगाला बारीक करून घ्यायचं आहे आणि सुंठला बारीक करून घ्यायचं आहे. ते जर बारीक केलं तर त्याचा छान कलर आणि फ्लेवर मसाल्यामध्ये उतरतो. चला तर मग आता बघूयात आपण मसाले कसे भाजायचे ते. चला तर आपण इथं सर्वप्रथम खोबरं भाजून घेऊया. खोबरं छान तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यावर मसाला आरामात 1-2 वर्ष टिकतो. बघू शकता तुम्ही आपण खोबरं किती छान भाजून घेतलेलं आहे. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोड्या तेलमध्येच आपण हे धने भाजून घेऊया. खूप कमी तेलात भाजायचे हे सारे मसाले. बघू शकता आपण धने पण मस्त डिम गॅसवर भाजून घेतलेले आहेत. आता जेवढे ड्राय मसाले आहेत तेवढे पहिले भाजून घेऊया. ज्यांना तेल लागत नाही असे सर्व मसाले आपण पहिले भाजून घेऊया. हे सर्व बिना तेलाचे भाजले तरी पण चालते. दगडी फूल आहे, फक्त थोडंसं कडक भाजलं ना तर छान पावडर होऊन जाते त्याची. आता हे सर्व मसाले आपण ह्या धन्यावरच काढून घेऊया. त्यासोबत आपण आता घेऊयात हे तमालपत्र. थोडंसं किंचित तेल टाकायचं, खूप पण नाही टाकायचं याला. कस्तुरी मेथी घेऊयात आता, ती पण छान भाजून घेऊया. आता घेऊया ओवा, या सर्वांना थोडं तेल टाकायचं, खूप पण नाही टाकायचं. आता आपण घेऊया जिरे पण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया.
जिरे भाजून झाले का त्यामध्ये आपण घालूया शाही जिरा. हा पण जिऱ्यासोबतच भाजून घ्यायचा. आता आपण यामध्ये घालूया खसखस. खसखस पण बिना तेलाचीच भाजून घ्यायची आहे. आता आपण घेऊया बडीशेप. बडीशेप पण छान अशी बिना तेलाची भाजून घेऊया. बडीशेप छान अशी भाजून झाली की त्यामध्ये घेऊयात आपण तीळ. तीळ पण बिना तेलाची भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये घालूयात आपण मेथी. मेथीला थोडंसं तेल टाकून घेऊया. आता आपल्याला इथून पुढे सगळे मसाले हे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी मी पहिले घेत आहे दालचिनी, छान असं तेलामध्ये भाजून घ्यायची. दालचिनी छान भाजत आली की त्यामध्येच आता आपण हे चक्री फूल टाकूया. हे तेलामध्ये सर्व छान तळून घ्यायचं आहे. हे सर्व आपण या मसाल्यावरच काढून घ्यायचं. त्यानंतर परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जाईल आता आपले त्रिफळा. त्रिफळा छान भाजत आली की त्यामध्येच मोठी विलायची घालून घ्यायची. ती पण छान भाजून घ्यायची. या सर्वाचा भाजायचा इतका छान वास येतोय ना, खूपच छान वास येतोय घरामध्ये. बघू शकता तुम्ही किती चेंज झालेला आहे त्रिफळाचा. भाजीने छान फुलते ती. त्यासोबत आपण मोठी विलायची घालून घेतली होती. आता त्यात घालूया छोटी विलायची. बघू शकता तुम्ही विलायच्या छान टम्म फुगलेल्या आहेत. त्या आता आपण सर्व यामध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये पहिले जाईल थोडंसं अजून तेल टाकूया. त्यामध्ये जाईल लवंगा. लवंगा हे आपल्याला थोडेसे जास्त तेल टाकून तळून घ्यायचे असतात. कसे फुटतात बघा.
बघा लवंगा कसे छान तळून निघले. त्यामध्ये जाईल आता जे मिरे ते पण छान तळून घेऊया. मिऱ्यासोबतच आपण घालूया जावित्री. आता आपण यामध्ये घालूया सुंठ. सुंठ बिना तेलाची भाजून घ्यायची. त्याच्यासोबतच घालते मी जायफळ. जायफळ आणि सुंठ आपण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हिंग तळून घेऊया. हिंग अख्खा खडा हिंग आहे ना फोडायचा आणि तो छान तळून घ्यायचा. तेच तेलामध्ये आपण आता हळकुंडच बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आता छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. हळकुंड जेवढे चांगले तळून घेऊ ना आपण तेवढा मसाल्याला छान कलर येतो. बघू शकता तुम्ही आपल्या हळद छान मस्त पिनाचा कलर सोडलेला आहे. बघू शकता आपण आपले आता सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आता फक्त आपल्या मिरच्या भाजायच्या आहेत. मिरच्या पण आपण थोडे करून भाजून घेऊया. आपण पहिली ढोबळी मिरची भाजून घेऊया. आणि मिरच्या भाजताना खूप थोडं किंचित तेलाचा वापर करायचा. जास्त तेल जर टाकलं ना तर असं मसाल्याची पावडर होत नाही, ते चरगीठोळ्या तयार होतात. त्याच्यामुळे कमी तेलामध्ये फक्त गरम करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत लवंगी मिरची भाजून घेऊया. थोडी करून हे सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण मस्त त्याला कांदा केंद्रामधून पावडर करून आणूया. हे बघा आपण जो काही मसाला बारीक करून आणलेला आहे त्याचा किती छान कलर आलेला आहे. हा होममेड मसाला तुम्ही आता 1 ते 2 वर्षासाठी पण स्टोअर करू शकता. त्याचा असं खूप छान वास दरवळत आहे घरामध्ये. तर अशाच होममेड मसाल्यासाठी किंवा नवीन रेसिपीसाठी तुम्ही श्रीज किचन यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.